जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला मी आणि माझ्या बर्थडे गर्लनी. आणि ब्लॉग आम्ही स्टार्ट केलेला आहे रात्री, पण दिवसभराची फाल्गुनीने जे काही शूट केलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यांनी सावीला हॅपी बर्थडे करा. हॅपी बर्थडे साऊ. चाचूला किशी करा, चाचूला किशी करा. आणि मी तिला अशी घेतली एका पायावर. आणि हा आमचा कार्टून नेटवर्क बघा. अगं तू कशाला घेते फोन. काय शिकेली का कोणी. बस झालं दे. कोणी शिकेली दे बस. बाबू तू केली का. आणि बर्थडेची तयारी आता ऑलमोस्ट चालू आहे बाहेर. पण आता याच्या आधी तुम्ही सकाळचं पूर्ण बघा. चेतना आणि फाल्गुनी जे जे काय सामान आणायला गेलेले ते सगळं त्यांनी शूट केलेलं आहे. मी बघितलं नाही, मी आल्यानंतर मला सांगितलंय. सो मुली कधी 2 वर्षाच्या झाल्या कळालंच नाही. पटपट पटपट पटपट. आणि दुसरा बर्थडे पण आला यार. किती फास्ट गेला. मागच्या वर्षीचा बर्थडे केला आणि हा वर्ष तर खूप फास्ट गेलेला आहे. लेट्स सी. अशाच खूप मोठ्या मोठ्या होऊ दे आणि तुमच्या घरात असंच आनंद वावू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि बस चलो आता यांची पहिले सकाळचं बघा रुटीन आणि यांचं काय आहे ते बघा. आणि 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 सावीच्या बर्थडेचं सरप्राईज सगळ्यांना उद्या मिळणार आहे. काय आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मिळेल किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये मिळेल. एवढ्या दिवसापासून त्या गोष्टीची आतुरता होती, ती गोष्ट आता येणार आहे. आणि सरप्राईज, सगळ्यांना सरप्राईज आहे घरात. आई पप्पांना तर मेन. येस. सो आम्ही आलो आहोत DIY मध्ये लास्ट मिनिटला काहीतरी सावीच्या बर्थडेला डेकोरेशन बघायला. लेट्स सी काय मिळतंय का. DIY मध्ये आल्यावरती असं वाटतं सगळं काय घेऊ. काय हे नोट आहेत, नोटबुक्स आहेत. इथे खूप सारं दिवाळीचं डेकोरेशन पण आलेलं आहे. काय ना काय नेहमी वेगळंच असतं बघायला. मला स्टेशनरी प्रचंड आवडते. म्हणजे स्कूलमध्ये असताना खूप आवडायची. आता मोठं झालं होतं. स्केच पॅड सेट. फायनली आम्ही एक काय बोलतात बटरफ्लाय थीम असं डिसाईड केलेलं आहे. आणि दोघींना पण घेतलंय कारण आमच्या इथे एकीला घेतली ना की दुसरी परत गोंगाट भरेल की मला सुद्धा हवे. आणि हे थोडं स्पॅच्युला आवडलेलं मला ते. आणि हे कटर घेतलेलं आहे की दिवाळी आली आहे तर त्यांना असं काहीतरी कटिंगमध्ये काहीतरी बनवता येईल. बेंड्स बटरफ्लायच्या सगळ्या गोष्टी घेऊन आल्या आणि स्वस्त आहेत DIY मध्ये. ऍक्च्युली आपण कधी घेत नाही. पण हे कितीला का. हे काहीतरी 90 रुपीजला 2 आहेत ना. हा 90 का 120 काहीतरी. 130 प्राइस आहे पण ते 90 ला. हा 99 ला 2 आहेत. सो आता यावेळेस दिवाळीची पूर्ण ते लिक्विड वॉश आम्हाला कधीपासून घ्यायचं होतं. हे 49 ला लहान मुलींचे. हे एक न्यू 5 मस्त आहे. आणि नानूचे रबर बेंच सुद्धा मिळाले. सो आम्ही बाकीच्या गोष्टी गोळा केल्या आणि त्या घेऊन आले. चला. सो स्टोरी अशी झाली की आम्ही बटरफ्लाय घेतले. त्यानंतर आम्ही गेलेलो डेकोरेशनचं बघायला स्टेशनरी शॉप आहे. आणि तिथे आम्हाला ऑलमोस्ट 130 रुपीजमध्ये हेअरबँड, परत काय बोलतात का विंग्स आणि हातातलं सगळं काही मिळालं 130 रुपीजमध्ये. तर आम्ही परत आलो इथे DIY मध्ये. कारण एक काहीतरी 300 रुपयाचा होता ना तो. आणि तो स्कर्ट परत काही यूज होणार नाही, फेदर यूज होणार, विंग्स यूज होणार नाही. मग काय करायचं आम्ही ते परत रिटर्न. सो बेसिकली DIY मध्ये असं होतं की त्यांच्याकडे रिटर्न पॉलिसी नाही, फक्त एक्सचेंज पॉलिसी आहे. ते पण विदिन 7 डेज तुम्ही एक्सचेंज करू शकतात काही गोष्ट घेतली तर. पण एक्सचेंज करताना तुम्ही दुसरे इन रिटर्न काही घेऊ शकतात. क्रेडिट नोट वगैरे काहीच नाही आहे. सो काय करायचं मग आम्ही जे युजफुल गोष्टी आहेत ते
घेतल्या. आणि डेकोरेशनचं आता राहिलंच आहे. इथे तर आम्हाला काय मिळालं नाही. आता इव्हनिंगला जाऊन आम्ही घेऊ. पण आता पोरींना भूक लागली तर घरी चालू. चला. सकाळी आम्ही जे विंग्स कॅन्सल केलेले त्याच्याऐवजी आता हे बेसिकवाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हातातलं सुद्धा आहे आणि हेअरबँड पण आहे. आणि ही कॅन्डल खूप जास्त ट्रेंडिंग आहे म्हणून घेऊन ठेवली. लेट्स सी. तर सकाळी आम्ही ऑलमोस्ट 600 रुपये 600 होते ना का 500 रुपये झाले. आणि 500 रुपये आम्ही त्याच्या मागे घालवत होता. इथे 60-120 रुपयाला आम्हाला 2 मिळालेले. आणि बाकीचं पण आपलं डेकोरेशन आला त्याच्यात. हा कर्टन मध्ये काय ऑप्शन आहे. बॉक्स मध्ये गोल्डन सिल्वरच आहे. पोरांसाठी आम्ही कॅप्स पण घेतलेले आहेत. सगळं घेऊन ठेवतो. माहिती नाही कधी यूज आहे. सो बटरफ्लाय थीम करायची आहे तर त्यासाठी हे फॉईल बलून फॉईल घेतलेले आहे. कर्टन्स घेतलेले आहेत आणि थोडेफार बटरफ्लायज घेतलेत आणि हॅपी बर्थडेचं हे घेतलं. हे जे विंग्स आहेत ते आम्हाला कितीला भेटले का 60 रुपयाला. आणि आपण सकाळी किती घालवत होतो 390 300 रुपये 300 देऊन 290ला 100 रुपये ऑफ होतं. चाचू चला काय तुझी चाचू आली. हा काय करायचं सोफा सेट कशाला तिकडे सेट करायचं तुम्हाला. इथेच नको इथेच करा. शिफ्ट नका. नाही बरोबर आहे. इथे शिफ्ट करा. आपला जो आहे तोच ठेवा. किसी कर हे तक तक देख दे सावरिया तक तक देख दे सावरिया. एवढं सगळं यांना लावून दिलंय. आणि कोणी लावलं मग. हो म्हणजे आम्ही पण मदत केली. लावलं कोणी. तू मदत करतो. येस ही खेचेल. बाबा 11:30 झाले. काय नाही 12:30 वाजणार आहेत मला वाटतं. काय करतेस तू आता कथा. तुला जमेल का तरी करायला. हा बलून तुला करायला जमेल का. आबा बोलत होता. काय तो पी आहे का. मी कामामधून थोडासा ब्रेक घेतलाय आईस्क्रीम खायला. या दोघी तोपर्यंत बनवत आहे. फक्त जॉईन करून दिला. मग आणण्याचं काम तुमचंच असतं प्रत्येक वेळी. मी थोडी ना करतो. बघा हॅपीच्या जागी बप्पी लेरी कराल. अरे मग आले इकडे. हे बघ बांधत बापरे. हे बघ रात्रीचे वाजले 12:30. आमची अजून तयारी चालू हे बघा दाखव हे बघा भांडणं बघा. यांना आम्हाला आता याच्यापासून लांब ठेवायचं म्हणून त्यांना आता पप्पांना सांगितलं तिकडे घेऊन जा. फाल्गुनी अर्ध डेकोरेशन रेडी करते. याच्यात पण डेकोरेशन आहे बोलू नका. आतोनात प्रयत्न नंतर एवढं सगळं डेकोरेशन झालेलं आहे. माझं जर हात नसतं तेवढं घेऊ शकत.
ए हॅपी बर्थडे कर दिदा. हा हॅपी. 11 वाजता ठेवतो एसी वाल्याला सकाळी. उद्या नको ठेवू रे. उद्या दुपारी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीदा. हॅपी बर्थडे टू यू. कोणाचा बर्थडे दिदा? दिदा कोणाचा बर्थडे आहे? दिदा कोणाचा बर्थडे सांग. मला फोटो काढू दे. शिवा ते ठेव. हे बघ इकडे बघ. इकडे बघा चाचूकडे बघा. चाचूकडे बघा दोघांनी पण. इकडे बघा. टोचू झालाय आम्हाला इकडे ड्रेस अक्का. आणि आम्ही बघा हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे? ए दिदा कोणाचा बर्थडे? कोणाचा बर्थडे दिदा? नानू कोणाचा बर्थडे? नानू नानू कोणा? माझ्या पण तिला किती वाटते. बघ हे बघ हे बघ. हा हे बघा आपल्याला धावता येतं. बघा इथं आमची सुरुवात झाली. डोंगर पोखरायची सुरुवात झाली उंदराची. तू पण असं करा. असं कर. असं करून राहा. हा दोघींनी पण असेच राहा. थांबा थांबा हात नाही लावायचे. असे राहा दिदी. दिदी असे राहा. हा ओके ओके. हा आता चाचूकडे बघा लवकर दोघांनी पण. वाव चाचूकडे बघा. अरे बापरे नाकाला लावलास. रात्रीचे वाजलेले 12:30 आणि आईने सेक्शन दिलेले. याला केस बिस बघ. बघ रे केस बघ अर्षद. अरे इथं घे डोंगराला. इथं पोखराची सुरुवात झाली. बापरे या बाबू दोघी पण या. चला हे करा. ये बापरे फोटो काढून घ्या. तिथे फोटो काढू दे ना. तुमचे काढा. थांबा नाकाला लागले. थांबा फोटो काढा आपला. चावरे कधी वापरणार नाही. चला केक उडला उडू देऊ. केक कापायच्या आधीच आमच्या केकच्या फार हे करून टाकलाय. म्हणून आम्ही भारीवाला केक आणत नाही. आणि इकडे बघा बर्थडे कुणाचा. आणि इकडे एक साइड अर्धा आम्ही केक इकडे पोकरलाय बघा कुठे कुठे. हे बघा अख्खा केक खाऊन मोकळे झालोय आम्ही इकडे. आणि बर्थडे कुणाचा इकडे बघा. आमचं काय चाललंय. काय चाललंय. चाचू आमचा फोटो काढा. दे हा काय आई केक घे. अरे सकाळी झाले का उपवास असतो. घे तुला पण घे. आम्ही नाही बोलणारच नाही जर. चला मला जे आणि अशा रीतीने आम्ही दिदा ये इकडे. आपण ये कॅमेरामध्ये ये लवकर. दिदा आणि चाचू. दिदा आणि चाचू कशा. सो आम्ही असं घरात सेलिब्रेट केलं रात्रीचा बर्थडे. आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. जर मी सकाळपासून शूट केलं तर मला वाटतं दोन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर मी ऑफिस करून आलो आणि शूट केलं तर मग एकच ब्लॉग बघायला मिळेल. उद्या आहे संकष्टी. चांगला दिवस आहे आणि सावीचा बर्थडे सुद्धा आहे. सो आम्ही खूप छान असं सरप्राईज आणणार आहोत घरामध्ये. आई आणि पप्पांना अजून माहित नाहीये. त्यांना कळालंच नाही अजून काय सरप्राईज आहे. त्यांना वाटतं बर्थडे म्हणून असं चाललंय. सो तुम्हाला कळालं असेल तर आत्ताच कमेंट सेक्शन मध्ये सांगा काय असणार आहे सरप्राईज. आणि चाचू काय आणणार आहे सरप्राईज. चाचू काय बर्थडे गिफ्ट आणणार आहे.
सो एवढ्या दिवसाची इच्छा माझ्या मनातली सगळी पूर्ण झालेली आहे आणि उद्या तुम्हाला ती बघायला मिळेल किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. आणि आमची दीपा इकडे माझ्याकडे बघून हसते. का ग दीपा हसते? सो भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. आणि सगळ्यांनी सावीला कमेंट सेक्शन मध्ये हॅपी बर्थडे करायला विसरू नका, कारण की उद्या फक्त तुम्हाला हॅपी बर्थडेच्या जागी कॉंग्रॅच्युलेशन्सच करायचंय उद्याच्या ब्लॉग मध्ये. सो डीडा आणि आम्ही डेकोरेशन कसं केलं ते नक्कीच सांगा. Yes. एवढी मेहनत केली सकाळपासून. डेकोरेशन अजून आम्हाला actually डेकोरेशन करायचं आहे, पण ते आता उद्या अर्ध डेकोरेशन आत्ताच बुट्टी एवढं आम्ही आजच्या ह्याच्यामध्ये उद्याचं पण अर्धा केलेलं आहे. आणि पण पोरी किती ठेवतील ते माहिती नाही. आणि उद्या सावीचा बर्थडे असल्यामुळे चाचू काय सरप्राईज देणार आहे सगळ्यांना बघत राहा सगळे. चेतना सरप्राईज आवडलाय ना तुला? चेतना छान कपडे काढत त्याला. केक सांग. हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.